हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीचा 5th लेसन कोऑर्डिनेट जॉमेट्रीमधील प्रॅक्टिस सेट 5.2 मधील क्वेश्चन नंबर 12 पाहणार आहोत. पहा क्वेश्चन 12 काय दिला आहे. इफ ए बी आर गिवन. आपल्याला पॉईंट ए आणि पॉईंट बी चे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉईंट्स विच डिवाइड सेगमेंट ए बी इंटू 5 कॉन्ग्रुएंट पार्ट्स. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे पहा. लाइन सेगमेंट ए बी चे 5 इक्वल पार्ट्स करणारे जे पॉईंट्स आहेत त्या पॉईंट्सचे कोऑर्डिनेट्स आपल्याला फाइंड करायचे आहेत. आता जर आपल्याला लाइन सेगमेंट ए बी चे 5 इक्वल पार्ट्स तयार करायचे असतील तर या लाइन सेगमेंटवर आपल्याला किती पॉईंट्स घ्यावे लागतील पहा. जर आपल्याला 5 इक्वल पार्ट्स तयार करायचे असतील तर 5 पेक्षा एक कमी पॉईंट आपल्याला घ्यावा लागेल. म्हणजे 5 पेक्षा 1 कमी म्हणजे 4 पॉईंट्स घ्यावे लागतील. पहा आपण येथे 4 पॉईंट्स घेतलेले आहेत. 1 2 3 4. आता 4 पॉईंट्स घेतल्यानंतर लाइन सेगमेंट ए बी चे किती पार्ट्स झाले आहेत पहा. 1 2 3 4 5. 5 इक्वल पार्ट्स तयार झालेले आहेत. आता या पॉईंट्सना आपण पी क्यू आर एस ही नावे देऊ. आता पॉईंट ए आणि पॉईंट बी चे कोऑर्डिनेट्स आपल्याला दिलेले आहेत. पॉईंट ए चे कोऑर्डिनेट्स काय आहेत 20,10. पॉईंट बी चे कोऑर्डिनेट्स काय दिलेले आहेत 0,20. आता ए चे कोऑर्डिनेट्स आपण x1 y1 कन्सिडर करू आणि पॉईंट बी चे कोऑर्डिनेट्स आपण x2 y2 कन्सिडर करू. आता पॉईंट पी चे कोऑर्डिनेट्स आपण x3 y3 कन्सिडर करू. पॉईंट क्यू चे कोऑर्डिनेट्स आपण x4 y4 कन्सिडर करू. पॉईंट आर चे कोऑर्डिनेट्स आपण x5 y5 कन्सिडर करू. पॉईंट एस चे कोऑर्डिनेट्स आपण x6 y6 कन्सिडर करू. आता प्रथम आपण पॉईंट पी चे कोऑर्डिनेट्स फाइंड करू. आता आपल्याला पॉईंट ए आणि पॉईंट बी चे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. मग आपण पॉईंट पी चे कोऑर्डिनेट्स आपल्याला कसे फाइंड करता येतील पहा. कोणता फॉर्म्युला यूज करावा लागेल आपल्याला. सेक्शन फॉर्म्युला यूज करावा लागेल. आता आपल्याला पॉईंट ए पॉईंट पी आणि पॉईंट बी हे 3 पॉईंट विचारात घ्यायचे आहेत. आता ह्या पॉईंट पी मुळे लाइन सेगमेंट ए बी चे काय झालेले आहेत 2 पार्ट्स तयार झालेले आहेत. ए पी आणि पी बी. म्हणजेच पॉईंट पी डिवाइड लाइन सेगमेंट ए बी इंटू 2 पार्ट्स ए पी अँड पी बी. आता सेक्शन फॉर्म्युला यूज करायचा आहे त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल ए पी इज टू पी बी हा रेशो काढून घ्यावा लागेल. कारण आपला सेक्शन फॉर्म्युला काय आहे x इज इक्वल्स टू mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n. म्हणजेच आपल्याला m आणि n m इज टू n हा रेशो काढून घ्यावा लागेल. म्हणजेच ए पी इज टू पी बी हा रेशो काढून घ्यावा लागेल. मग आपण ए पी आणि पी बी ए पी इज टू पी बी हा रेशो काढून घेऊ आणि सेक्शन फॉर्म्युला यूज करून पी चे कोऑर्डिनेट्स फाइंड करू. आता पी चे कोऑर्डिनेट्स फाइंड केल्यानंतर आपण आर या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स फाइंड करू. आता आपण सेगमेंट पी बी घेऊ. सेगमेंट पी बीचा आर हा काय आहे मिड पॉईंट आहे. मग आपण मिड पॉईंट फॉर्म्युला यूज करून आर चे कोऑर्डिनेट्स फाइंड करू. आर चे कोऑर्डिनेट्स फाइंड केल्यानंतर आपण पी आर हा सेगमेंट घेऊ. पी आर या सेगमेंटचा क्यू हा मिड पॉईंट आहे. मग आपण मिड पॉईंट फॉर्म्युला यूज करून क्यू चे कोऑर्डिनेट्स फाइंड करू. त्यानंतर आपण आर बी हा सेगमेंट घेऊ. आता या आर एस या सेगमेंटचा एस हा मिड पॉईंट आहे. मग आपण मिड पॉईंट फॉर्म्युला यूज करून एस चे कोऑर्डिनेट्स फाइंड करू. प्रथम आपण सेक्शन फॉर्म्युला यूज करून पी चे कोऑर्डिनेट्स फाइंड करू. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. प्रथम आपण ए आणि बी चे कोऑर्डिनेट्स लिहून घेऊ. ए चे कोऑर्डिनेट्स काय आहेत 20,10. बी चे कोऑर्डिनेट्स काय आहेत पहा 0,20. पॉईंट्स पी पी चे कोऑर्डिनेट्स काय आहेत x3 y3 कॉमा क्यू क्यू चे कोऑर्डिनेट्स काय आहेत x4 y4 कॉमा आर आर चे कोऑर्डिनेट्स काय आहेत x5 y5 कॉमा एस एस चे कोऑर्डिनेट्स काय आहेत x6 y6. डिवाइड सेगमेंट ए बी इंटू 5 equal parts. Therefore, AP is equals to PQ is equals to QR is equals to RS is equals to SPL. AP is equals to PQ is equals to QR is equals to RS is equals to SP. आता हे जे 5 इक्वल पार्ट्स आहेत हे आपण काय करू x कन्सिडर करू. AP x पी क्यू एक्स क्यू आर एक्स येईल आर एस एक्स आणि एस बी एक्स. सपोज ए पी
इज इक्वल्स टू पी क्यू इज इक्वल्स टू क्यू आर इज इक्वल्स टू आर एस इज इक्वल्स टू एस बी इज इक्वल्स टू एक्स. आपण प्रत्येक पार्ट काय करू, एक्स कन्सिडर करू. आता आपण ए पी इज टू पी बी हा रेशो काढून घेऊ. ए पी इज टू पी बी. आता ए पी किती आहे पहा, एक्स अपॉन पी बी किती आहे पहा, पी बी म्हणजेच काय असणार आहे, पी क्यू प्लस क्यू आर प्लस आर एस प्लस एस बी म्हणजेच एक्स प्लस एक्स प्लस एक्स प्लस एक्स, एक्स प्लस एक्स प्लस एक्स प्लस एक्स इज इक्वल्स टू एक्स अपॉन 1 2 3 4 4x येईल. आता एक्स एक्स कॅन्सल होईल. आता इथे काय नाही म्हणजे काय असणार आहे, 1 असणार आहे. म्हणजेच काय आपल्याला रेशो मिळेल 1:4. देअरफॉर ए पी अपॉन पी बी इज इक्वल्स टू 1/4. म्हणजेच आपल्याला रेशो काय मिळाला पहा, ए पी इज टू पी बी इज इक्वल्स टू 1:4. म्हणजेच पी डिवाइड्स सेग ए बी इन द रेशो 1:4. लिहून घेऊ आपण. देअरफॉर पी डिवाइड्स seg AB in the ratio 1:4. Point P divides seg AB into AP is to PB ratio. मग AP is to PB ratio काय मिळाला आपल्याला 1:4. म्हणजेच पॉईंट P काय करतो, सेगमेंट AB ला 1:4 या रेशोमध्ये डिवाइड करतो. आता आपण सेक्शन फॉर्म्युला यूज करू. देअरफॉर बाय सेक्शन फॉर्म्युला एक्स, आता पीचे पॉईंट्स आपण x3 y3 कन्सिडर केलेले आहेत. मग आपला सेक्शन फॉर्म्युला काय येईल पहा, x3 इज इक्वल्स टू mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n इज इक्वल्स टू, आता 1:4 म्हणजेच हा रेशो आपण काय कन्सिडर करायचा आहे, m:n. m:n इज इक्वल्स टू 1:4. मग m किती आहे 1 इंटू 2x2. x2ची व्हॅल्यू किती आहे पहा. आता आपण एचे पॉईंट्स x1 y1 कन्सिडर केलेले आहेत आणि बीचे पॉईंट्स x2 y2 कन्सिडर केलेले आहेत. मग आता x2 किती आहे पहा 0 प्लस यांची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 4 इंटू x1ची व्हॅल्यू किती आहे पहा, x1ची व्हॅल्यू 20 आहे, 20 अपॉन m प्लस n म्हणजेच 1+4 इज इक्वल्स टू 1 इंटू 0 किती येईल 0 प्लस 4 इंटू 20 किती येईल 24 जार 80 अपॉन 1+4 किती येईल 5 इज इक्वल्स टू 80 अपॉन 5. भाग घालू आपण. 5 1 जार 5, 5 1 जार 5, 8 मधून 5 गेले 3, 30 होईल. 5 6 जार 30. देअरफॉर x3 इज इक्वल्स टू 16. म्हणजे आपल्याला पी या पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट काय मिळाला 16. आता आपण वाय कोऑर्डिनेट फाइंड करू. y3 इज इक्वल्स टू my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n. मग mची व्हॅल्यू काय आहे 1 इंटू y2, y2ची व्हॅल्यू किती आहे 20 प्लस ny1, यांची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 4, y1ची व्हॅल्यू किती आहे 10 अपॉन m प्लस n. m किती आहे 1, n किती आहे 4 म्हणजेच काय 1+4 इज इक्वल्स टू 1 इंटू 20 किती येईल 21 जार 20 प्लस 4 इंटू 10, 10 4 जार 40 अपॉन 1+4 किती येईल 5 इज इक्वल्स टू 20 प्लस 40 किती येईल 60 अपॉन 5. भाग घालू आपण. 5 1 जार 5, 5 1 जार 5, 6 मधून 5 गेले 1, 10 होईल येते. 5 2 जार 10. देअरफॉर y3 इज इक्वल्स टू 12. म्हणजेच पी या पॉईंटचा वाय कोऑर्डिनेट आपल्याला 12 मिळाला. म्हणजेच पॉईंट पीचे कोऑर्डिनेट्स काय मिळाले आपल्याला 16 and 12. लिहून घेऊ आपण. देअरफॉर द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट पी आर 16 and 12. आता आपल्याला पी या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स मिळालेले आहेत. आता आपण सेगमेंट पी बी घेऊ. आता सेगमेंट पी बीचा आर हा काय आहे मिड पॉईंट आहे. सेगमेंट पी बीचा आर हा मिड पॉईंट आहे. मग आपण मिड पॉईंट फॉर्म्युला यूज करून आरचे कोऑर्डिनेट्स फाइंड करू. तर प्रथम आपण लिहून घेऊ
Point R is the midpoint of segment PB. Point R is the midpoint of seg PB. Therefore, by midpoint formula काय येईल पहा midpoint formula R चा x कोऑर्डिनेट काय कन्सिडर केलेला आहे आपण x5 म्हणजेच काय येईल पहा x5 इज इक्वल्स टू p चा x कोऑर्डिनेट काय आहे x3 आणि b चा x कोऑर्डिनेट काय आहे x2 म्हणजेच काय येईल x3 + x2 अपॉन 2 x3 + x2 अपॉन 2 आणि y कोऑर्डिनेट साठी काय फॉर्म्युला येईल पहा y5 इज इक्वल्स टू r चा x कोऑर्डिनेट आपण काय कन्सिडर केलेला आहे y5 मग y5 इज इक्वल्स टू काय येईल y3 + y2 अपॉन 2 y3 + y2 अपॉन 2 आता x3 ची व्हॅल्यू काय आहे पहा 16 x2 ची व्हॅल्यू काय आहे 0 x3 ची व्हॅल्यू 16 प्लस x2 ची व्हॅल्यू 0 अपॉन 2 16 + 0 किती येईल 16 अपॉन 2 भागालो आपण 2 1 जार 2 2 8 जार 16 देअरफॉर x5 इज इक्वल्स टू 8 r या पॉईंटचा x कोऑर्डिनेट आपल्याला काय मिळाला 8 आता y3 + y2 y3 किती आहे पहा y3 ची व्हॅल्यू 12 आहे y2 ची व्हॅल्यू 20 आहे y3 12 + y2 20 अपॉन 2 20 + 12 + 20 किती येईल पहा 32 अपॉन 2 भागालो आपण 2 1 जार 2 2 1 जार 2 1 राहील 2 6 जार 12 देअरफॉर y5 इज इक्वल्स टू 16 म्हणजेच r या पॉईंटचा y कोऑर्डिनेट आपल्याला 16 मिळाला लिहून घेऊ आपण देअरफॉर द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट r x कोऑर्डिनेट काय आहे 8, y कोऑर्डिनेट काय आहे 16 आता आपल्याला r चे कोऑर्डिनेट्स काय मिळाले 8, 16 लिहून घेऊ आपण r चे कोऑर्डिनेट्स 8, 16 आता आपण सेगमेंट PR घेऊ सेगमेंट PR चा Q हा मिड पॉइंट आहे मग आपण मिड पॉइंट फॉर्म्युला यूज करून Q या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स फाइंड करू प्रथम आपण लिहून घेऊ Q इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट PR पॉइंट Q is the midpoint of seg PR. Therefore, by midpoint formula, आता x4 is equals to काय पहा p आणि r ची कोऑर्डिनेट्स आपल्याला घ्यायचे आहेत x3 + x5 अपॉन 2 q चा x कोऑर्डिनेट काय आहे x4 is equals to x3 + x5 अपॉन 2 आणि y कोऑर्डिनेट काय येईल पहा y4 इज इक्वल्स टू q चा y कोऑर्डिनेट काय आहे y4 इज इक्वल्स टू y3 + y5 अपॉन 2 y3 + y5 अपॉन 2 आता x3 किती आहे पहा x3 ची व्हॅल्यू किती आहे 16 x5 ची व्हॅल्यू किती आहे 8 16 + 8 अपॉन 2 16 + 8 किती येईल पहा 24 अपॉन 2 भागालो आपण 2 1 जार 2 2 1 जार 2 2 2 जार 4 देअरफॉर x4 इज इक्वल्स टू 12 पॉइंट Q चा x कोऑर्डिनेट आपल्याला 12 मिळाला आता y3 + y5 y3 ची व्हॅल्यू किती आहे पहा 12 आहे y5 ची व्हॅल्यू 16 आहे म्हणजेच काय येईल 12 + 16 12 + 16 अपॉन 2 6 + 2 8 1 + 1 2 28 अपॉन 2 भागालो आपण 2 1 जार 2 2 1 जार 2 2 4 जार 8 देअरफॉर y4 इज इक्वल्स टू 14 म्हणजेच पॉइंट Q चा y कोऑर्डिनेट आपल्याला 14 मिळाला म्हणजेच पॉइंट Q चे x आणि y कोऑर्डिनेट काय मिळाले आपल्याला 12 and 14 लिहून घेऊ आपण देअरफॉर द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट Q आर 12, 14 पॉइंट Q चे कोऑर्डिनेट्स आपल्याला 12, 14 मिळाले लिहून घेऊ आपण 12, 14 आता पॉइंट S हा सेगमेंट RB चा मिड पॉइंट आहे मग आपण मिड पॉइंट फॉर्म्युला यूज करून पॉइंट S चे कोऑर्डिनेट्स फाइंड करू
लिहून घेऊ आपण. पॉईंट एस इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट आर बी. पॉईंट एस इज द मिड पॉईंट ऑफ segment RB. Therefore, by midpoint formula, आता यसचे कोऑर्डिनेट्स काय कन्सिडर केलेले आहेत आपण x6 y6. म्हणजेच आपला मिडपॉईंट फॉर्म्युला काय येईल x6 इज इक्वल्स टू x5 प्लस x2 अपॉन 2. कारण आपण काय कन्सिडर केलेलं आहे यस हा सेगमेंट आर बीचा मिडपॉईंट आहे. म्हणजे आपल्याला आर आणि बीचे पॉईंट्स घ्यावे लागतील. म्हणजेच x6 इज इक्वल्स टू x5 प्लस x2 अपॉन 2. x6 इज इक्वल्स टू x5 प्लस x2 अपॉन 2. y6चं पण आपण सेम असंच लिहायचं आहे. x5 आहे येथे लिहायचं y5 प्लस x2 आहे ते लिहायचं y2 अपॉन 2 इज इक्वल्स टू x5 प्लस x2. आता x5 किती आहे पहा 8 प्लस x2 किती आहे 0. म्हणजेच काय येईल 8 प्लस 0. 8 प्लस 0 अपॉन 2 इज इक्वल्स टू काय येईल 8 अपॉन 2. भाग घालू आपण. 2 1 जार 2 2 4 जार 8. म्हणजेच आपल्याला काय मिळालं x6ची व्हॅल्यू. देअरफॉर x6 इज इक्वल्स टू 4. म्हणजेच आपल्याला पॉईंट एसचा एक्स कोऑर्डिनेट काय मिळाला 4. आता y6ची व्हॅल्यू काढू आपण. y5 प्लस y2. y5ची व्हॅल्यू किती आहे पहा 16. y2 किती आहे 20. म्हणजेच काय येईल 16 प्लस 20. 16 प्लस 20 अपॉन 2 किती येईल पहा 16 प्लस 20 36 अपॉन 2. भाग घालू आपण. 2 1 जार 2 2 1 जार 2 3 मधून 2 गेले 1 राहतील. 16 2 8 जार 16. देअरफॉर y6 इज इक्वल्स टू 18. म्हणजेच आपल्याला y कोऑर्डिनेट काय मिळाला 18. यस या पॉईंटचा y कोऑर्डिनेट आपल्याला 18 मिळाला. म्हणजेच यस या पॉईंटचे x कोऑर्डिनेट आणि y कोऑर्डिनेट काय मिळाले आपल्याला 4 and 18. लिहून घेऊ आपण. देअरफॉर द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट यस आर 4, 18. मग आपल्याला क्वेश्चनमध्ये काय विचारलेलं आहे लाईन सेगमेंट ए बीचे 5 इक्वल पार्ट्स करणारे जे पॉईंट्स आहेत त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आपल्याला फाइंड करायचे आहेत. म्हणजेच पॉईंट पी पॉईंट क्यू पॉईंट आर पॉईंट एसचे कोऑर्डिनेट्स आपल्याला लिहायचे आहेत. देअरफॉर द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉईंट्स विच डिव्हाइड द लाईन सेगमेंट ए बी इंटू 5 इक्वल पार्ट्स आर. आता हे कोऑर्डिनेट्स आपण लिहू. पॉईंट पी पॉईंट क्यू पॉईंट आर आणि पॉईंट एसचे कोऑर्डिनेट्स. पॉईंट पीचे कोऑर्डिनेट्स काय आहेत पहा 16 and 12. 16, 12. पॉईंट क्यूचे कोऑर्डिनेट्स काय आहेत 12, 14. पॉईंट आरचे कोऑर्डिनेट्स काय आहेत 8, 16. अँड पॉईंट एसचे कोऑर्डिनेट्स काय आहेत 4, 18. अशा प्रकारे हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं होतं. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.